यानंतर बातमी आहे शेअर बाजाराची। भारतीय शेअर बाजाराबाबत एक अत्यंत मोठी आणि महत्त्वाची तसंच आनंदाची ही बातमी आहे। शेअर बाजाराने कोरोना काळातही बंपर कमाई करून दिली आहे। गेल्या एका वर्षात एकट्या भारतीय शेअर बाजाराने वर्षाला 55% रिटर्न दिले। कोरोनामुळे गेल्या वर्षभरात संपूर्ण जगाची आर्थिक व्यवस्था मुळापासून हादरलेली असताना आणि सर्वच बाजारामध्ये पडझड होत असताना सर्वात चांगली कामगिरी ही भारतीय शेअर बाजाराने केली आहे। यामुळे यावर्षी ही शेअर बाजारात गुंतवणूक मोठी आहे, तर शेअर बाजार रोज नवनवे उच्चांक गाठतोय आणि याचा फायदा कंपन्यांबरोबर सर्वसामान्य गुंतवणूकदारांनाही होतोय। यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। 12वी परीक्षेबाबतची ही बातमी आहे। 12वी परीक्षेच्या मूल्यमापनाचं धोरण लवकरच जाहीर केलं जाईल अशी माहिती राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे। महाराष्ट्र सरकारने 12वी बोर्डाचा परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतलाय आणि यासंबंधीचा शासन निर्णय जारी करण्यात आलाय। त्यानंतर सुधारित मूल्यमापनाचं धोरण आणि निकालाची तारीख मंडळामार्फत लवकरच जाहीर करण्यात येईल असं वर्षा गायकवाड म्हणाल्या। कोरोनाच्या काळामध्ये विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि मानसिक स्वास्थ्य यांनाच प्राधान्य देण्याची भूमिका असल्याचं वर्षा गायकवाड यांनी म्हटलंय।